नमस्कार, सोमेश्वर मध्ये स्वागत आहे. आता आपण बारामती तालुक्यातील भरवलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये या कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी रविवार सुट्टीचा दिवस असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी झालेली आपल्याला दिसत आहे. फक्त बारामती तालुक्यात नव्हे किंवा महाराष्ट्र राज्यच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून देखील शेतकरी या कृषी प्रदर्शनाच्या पाहण्यासाठी आलेले आपल्याला दिसत आहेत. शेतीमध्ये नवनवीन केलेले प्रयोग आणि त्याच्या आधुनिक पद्धतीची घेतलेली माहिती यासाठी शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी आलेला दिसत आहे. बारामती तालुक्यातील भरवलेल्या या कृषी प्रदर्शनामध्ये काही प्राण्यांची देखील वैशिष्ट्ये आपल्याला पाहावयास मिळत आहेत. आपण आहोत खडकी रावणगावच्या येथील सोन्या आणि मोन्या या बैलजोडीपाशी. हे सप्तपदी म्हणजे 7 वेळा चॅम्पियन ठरलेला आणि हा बैल म्हणजे ही बैलजोडी चक्क मुका घेते आणि आपण जे बोलतो या प्राण्यांना हे समजते. याचं प्रात्यक्षिक मालक स्वतः आहेत, ते दाखवत आहेत आपल्याला. याचे वैशिष्ट्य असे आहेत की हे काजळी खिलार आहे. तर याचे डोळे काळे, नाक काळे, शिंगे काळे, पायाचे खुरे काळे आणि शेपूटगोंडा काळा आणि आपले जे स्केल आहेत त्याचे पूर्ण पांढरं शुभ्र म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखना जर म्हणलं तर काजळी खिलार म्हणून ओळखले जातात. तर आणि समजदार, त्याला बोललेलं सर्व समजदार ही एक जात असते. फक्त त्याला आपण शिक्षण दिलं पाहिजे व्यवस्थित. म्हणजे ते आपलं सगळं आपण जसं मुलांना शिक्षण देतो त्याप्रमाणे मुलागत शिक्षण दिलं तरी ते मुलांसारखेच वागतील आपल्याला. आपण कुठे कुठे प्रदर्शनात हे जोडी नेलेली आहे? हे जोडी आपण कोल्हापूर, कणेरी मठ, कोपरीमध्ये, यवतमध्ये, पुणेमध्ये, मोशीमध्ये झालेले, शिर्डीमध्ये झालेले, आता आपले बारामतीच्या 2024चे झालेले आणि परत आता इंदापूरमध्ये आता 22 ते 26 मध्ये प्रमुख आकर्षक म्हणून आता त्यांचे बॅनर लागलेले आहेत. तिथे आपण जाणारच आहेत. बारामती सप्तपदी म्हणजे 7 वेळा चॅम्पियन ठरले म्हणजे त्याचं काय? ह्याचा नंबर 7 वेळा चॅम्पियन झाला हा. म्हणजे याचं ग्राउंड राहतं, जिल्हा अधिकारी डॉक्टर लोक सगळे चेकिंगला राहतात. तर त्यांचे म्हणजे काजळ घातलंय का, ओरिजिनलच आहे का, हे सर्व त्याचे गुण आणि त्याच्यावर मार्क असतात, त्याच्यावर म्हणजे पेपर असतो, त्याच्यात त्याचा पहिला नंबर आलेला आहे आपला महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये. आम्हाला मोका घेणारा सोन्या तो थोडंसं प्रात्यक्षिक बघायला मिळालं तर आनंद होईल. बघायला भेटेल की? दाखवा दाखवा दाखवा. अजून काय आपण बोललेलं जे समजतंय त्याचं काय? सर्व समजतं. काय आपण पाय जुळव, पाटा उभा राहणार, मागचाच पाय जुळव म्हणलं की मागचाच जुळवणार, बस म्हणलं की बसणार. म्हणजे सर्व त्याला जेवढे सगळं म्हणजे आपण जसं मग त्या मुलांना जसं असं शिक्षण देतो त्याप्रमाणे ते शिक्षण दिलेलं आहे. म्हणजे प्राण्यांना जर आपण समजवलं किंवा शिकवलं तर प्राणी सुद्धा हुशार आहेत, त्यांना सुद्धा माणसाची भाषा समजते. हे या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आता सफल झालेला दिसत आहे. आपलं नाव सांगा? संतोष बापूराव कोकणे, राहणार नांदादेवी तालुका दौंड, जिल्हा पुणे. आपला मोबाईल नंबर 9921814901 आणि आपण ब्रीडिंगसाठी बी वापरले जातोय म्हणजे पैदासाठी. तर ह्याचा रेट आहे 3000 रुपये ब्रीडिंगसाठी वापरतो. त्यांची 1 कोटीची मागणी झालेली आहे सोन्या मोन्याची. आपल्या महाराष्ट्रभर म्हणजे फिरतात. असं कुठं कृषी प्रदर्शन असलं तर आपल्याला पत्र येतं त्यांचं.